आता आपला उल्लेख आलाच आहे त्रिशुंड मंदिराचा, तर त्याची काय हिस्ट्री आहे आणि त्याचं पण बरीच रहस्य आहेत, म्हणजे गणपतीच्या मूर्तीच्या बाबतीत पण बहुतेक पुण्यातलं वेरूळ म्हणावं लागेल असं ते मंदिर आहे. मी अनेक वेळा तिथं लोकांना घेऊन जात असतो, दाखवत असतो, ते मंदिर समजवत असतो की आपलं जो भारताच्या सगळ्या गोष्टी प्राचीन, त्यानंतर मध्ययुगीन आणि अर्वाचीन म्हणजे इतिहास, हे सगळं त्या एका मंदिरावर कोरलेलं आपल्याला दिसतं. अत्यंत सुबक असं कोरलेलं दिसतं. पुन्हा कैलासासारखंच मी त्या मंदिराचं वर्णन करतो. गेल्या गेल्या डोळ्यासमोर तुम्हाला सगळी शिल्प दिसतात. सगळ्यात वरती शेषशाही विष्णू आहेत, एकदम वरची पट्टी. त्यानंतर उजव्या बाजूला ज्या प्रतिमा आहेत त्या इकडं ज्या प्रतिमा आहेत त्यांनी तंबोरे धारण केलेल्या प्रतिमा आहेत. मध्ये तुम्हाला गणपती दिसतो, त्यानंतर यक्ष दिसतात, किन्नर दिसतात, गंधर्व दिसतात. खाली थोडंसं उतरला तर तुम्हाला तिथं पिसारा फुलवलेला मोर दिसतो. त्याच्या बाजूला पिसारा नसलेला म्हणजे खाली पाडलेला मोर दिसतो. 3 माकड दिसतात. त्यानंतर तुला गजलक्ष्मी दिसते. आता गजलक्ष्मी सांगितले, तिच्या आजूबाजूला 2 साधू योगी दिसतात. हे मंदिर जे आहे, हे मंदिर 1754 साली बांधायला सुरुवात झाली पुण्यामध्ये, ज्यावेळेस नानासाहेब पेशवे होते. हे मंदिर बांधलं आहे गोसावींनी, भीमगिरीजी गोसावी इंदोर वरनं आले. आणि हे तो जो सोमवार पेठ जी आहे त्याला आधी गोसावीपुरा म्हणायचे. म्हणून तू आता जरी सोमवार पेठेत गेला तर अनेक ठिकाणी गोसावींच्या समाधी तुला दिसतात. माग नागेश्वर नावाचं मंदिर आहे. थोडस मंदिर, या मंदिरावरनं त्या मंदिरावर जातो. पुण्यात आधी 3 नदी व्हायच्या. एक होती मुळा, दुसरी मुठा आणि तिसरी नागझरी. त्रिवेणी व्हायची ती. एकनाथ महाराजांच्या गाथेतही उल्लेख आहे की नागेंद्री त्रिवेणी रूपे वाहत असे, असं. पुण्येश्वर महादेव दक्षिणे पुण्येश्वरो देवो नागेश्वर महादेवो मूळ पीठी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे, अशी ती हे आहे. तर पुण्यात 3 मंदिरं मेन, 4 मंदिरं मेन. एक पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर आणि नागेश्वर. पुण्येश्वर, नारायणेश्वर, केदारेश्वर ही 3ही मंदिरं आक्रमणामध्ये तुटली. त्यातलं पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांवर आता धाकला शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला दर्गा आहे. म्हणजे कुठे होती ती मंदिरं, तर ते धाकला शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला दर्गाच्या इथे तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ते दिसतं. त्यानंतर केदारेश्वर मंदिर कसबा गणपतीच्या बरोबर मागं आहे. आणि नागेश्वर मंदिर जे टिकलं ते तिथं अजून आहे. ह्या 3ही मंदिराच्या पिंडींचं दर्शन जर घ्यायचं असेल तर पुरंदरावर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला पन्हाळ्यावर तर दिसतं तुम्हाला. तर तिथं ते दर्शन, मी कदाचित गड चुकत असेल पुरंदर का पन्हाळा, पण तिथं तुम्हाला लाईनीने ते दिसतात. केदारेश्वर, नारायणेश्वर आणि पुण्येश्वर ही 3ही मंदिरं होती. तर त्या एरियामध्ये ती नदी वाहत असल्यामुळे आणि तिथं स्वतः नागेश्वर यादवकालीन मंदिर आहे, विष्णू आहे, म्हणजे तिथली पुण्याची पंचवटी आहे. त्यामुळं गोसावी तिथं स्थिर झाले. नदीकाठी जाऊन तपश्चर्या करणं आणि परत गावाच्या थोडंसं बाहेर राहणं, कारण कसब्याच्या बाहेर हे राहणं, त्यामुळे तिथं गोसावी स्थिर झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे तिथं भीमगिरीजी गोसावींनी ते मंदिर बांधायला सुरुवात केली. 1754 ते 1770 पर्यंत त्या मंदिराचं बांधकाम झालं. कुठलंही मंदिराचं बांधकाम हे साधारणपणे 10 ते 20 वर्ष होतं. महाराष्ट्रातलं काय, भारतातले कुठलीही मंदिरं साधारणपणे जास्तीत जास्त 25 वर्ष झाली असेल. 200 वर्ष वगैरे कुठलंही मंदिर बांधलं जात नाही. वेरूळचं लेणं 90 फूट खाली खोदत आले, दगड कोरत आलेत. तो कोरणं कसं तेही सांगतो. मोठा कातळ असतो, त्या कातळाला छोटे चौकोनी छिद्र केली जातात, चौकोनी छिद्र, आणि त्याच्यामध्ये लाकूड टाकलं जातं. त्याला रोज पाणी टाकायचं. ते लाकूड फुगल्यानंतर तो दगड फुटतो. अक्षरशः तुम्हाला दिसेल की एखाद्या मशीनने कापला गेलाय असा तो पूर्ण कापला जातो. आणि मग असं छोटं कापत दगड बाहेर काढत काढत ते केलेलं आहे. हे 20 वर्षात करायचं असतं. शेवटी राजा जो आहे तो पॅट्रोनेज देतो, तो पैसे देतो. तो म्हणतो माझ्याच वेळेस हे पूर्ण झालं पाहिजे ना. 200 वर्षांनंतर माझा वंश असेल नसेल काही माहिती नाही मला, त्यावेळेस कशाला. म्हणून त्याच्याच इलाक्यामध्ये सगळी बांधली गेलेली आहेत मंदिरं. त्यामुळे ते 200 वर्षाचं मंदिर 200 वर्ष सलग बांधत गेलं होतं असं मंदिर आपल्याला सापडत नाही. जर कोणी असं सांगत असेल तर त्यांना म्हणावं की त्याचा पुरावा द्या. ते ग्रंथांमध्ये लिहिलेलं असतं. एवढ्या वर्षांपर्यंत मंदिर बांधवत राहणं हे असं नसतं. त्यासाठी शिल्प तुम्हाला पैसे द्यावे लागतात. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, त्या कोणार्कच्या सूर्य मंदिराची एक मॅन्युस्क्रिप्ट सापडली. अकाउंटिंग केलंय, अकाउंटिंग दिलेल्या सकट. त्यातलं थोडक्यात एक पटकन उदाहरण देतो. शिल्पी लागतात, सुंदर शिल्पी आहेत. तर त्यांना मदुराईतनं बोलवले होते शिल्पी त्यांनी, आणि ते आले आणि त्यांनी कोरलं. आता शिल्पींचं काम काय, शिल्प कोरायचं आणि स्थपतीकडे घेऊन जायचं की हे कसं झालंय. स्थपतीला आणि स्थापकाला म्हणजे राजाला आवडलं नाही ते. त्यांनी सांगितलं हे नाही लावायचं,
बर म्हणून ते उपोषणाला बसले होते, हंगर स्ट्राईकला बसले होते. बर किंवा काही लोक ते हे होतं की नाही, मूर्ती होते ते पळवून घेऊन गेले होते, त्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं, त्यांनी त्यांना पकडून आणलं. बर ह्या सगळ्याला खर्च लागला, त्यांना पैसे देणं, पोलिसांना पैसे देणं, म्हणजे खर्च वाढत जातो. मग राजा काही 200 वर्ष पैसे कोण टाकणार आहे, नाही टाकणार. खरं एवढं. खरं. त्यामुळे मॅन्युस्क्रिप्ट बघा, ओके. सरळसोट मंदिराचं कळतं. त्यामुळे ते 20 वर्षात बांधलं गेलेलं मंदिर आहे. मंदिरावर भैरव आहेत, श्री भैरव आहेत, प्रभू श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर स्वतः रुक्मिणी आहे आणि विठ्ठल आहे. तर रुक्मिणीचं तुम्ही वस्त्र बघितली तर राजस्थानी पद्धतीने बांधलेली वस्त्र आहेत. तिची बिंदी असेल, त्या कानातले असतील, हे राजस्थानी पद्धतीचं आहे. त्यामुळे अख्खं मंदिर हे राजस्थानी, माळवा आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र या पद्धतीने बांधलं गेलेलं मंदिर आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं शुक दिसतो, म्हणजे पोपट दिसतो, जो तुम्हाला राजस्थानामध्ये दिसतो. आता सगळ्यात महत्वाचं शिल्प जे आहे ते दर्शनी भागावर जे आहे ते आहे एक गेंडा आहे, 3 माणसं आहेत, 3 माणसांच्या हातात शस्त्र आहे आणि मागं 3 माणसं आहेत त्या गेंड्याच्या. तर ते आहे ते युद्धशिल्प आपण त्याला म्हणतो, आणि ते आहे प्लासीच्या लढाईचं. बर 1700 हे बांधकामाच्याच मध्ये 54 नंतर तुला दिसेल की लढाई झाली. ती म्हणजे हैदराबादचा जो निजाम होता, ओरिसाचा जो हा होता सिराजुद्दौला, त्याचं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं तिथं युद्ध झालं. आणि त्यावेळेस ते पडलं आणि ईस्ट इंडिया कंपनी त्यांचा अंमल आणला म्हणजे काय, तर आम्ही सांगतोय आम्ही तुमच्याच माणसाला बसवू, पण आम्ही जे सांगतोय ते नियम लागू होतील. ओके. मी कदाचित नाव चुकत असेल सिराजुद्दौला किंवा असं, पण असं ओरिसाचा तो आसामचा हे होता, बंगाल आसाम हा सगळा जो भाग आहे तो. आता तुला एकशिंगी गेंडा जो आहे तिथं तो दिसत नाही, पुण्यात दिसत नाही कुठंच, हो की नाही, महाराष्ट्रात तर त्याहूनही दिसत नाही. मग तो कुठे दिसतो, तो आसामला दिसतो, तुला बंगालला दिसतो, जिथं त्याचा अंमल होता. मग तुला लक्षात येईल की अरे हे जे 3 आहेत त्यांच्या डोक्यावरच्या ज्या टोप्या आहेत त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या टोप्या आहेत, त्याला तुरेत ईस्ट इंडिया कंपनीचे. त्यांच्या हातात ठासणीच्या बंदूक आहेत, मोठ्या रायफल आहेत, आणि तो जो गेंडा आहे त्या गेंड्याचा पाय हा साखळीने बांधलेला आहे. बर थोडक्यात काय की ईस्ट इंडिया कंपनीने त्या ह्याच्यावर त्यांचा अंमल आणलाय, भारताचा तो भाग पारतंत्र्यात गेला. आणि खाली तुला हत्ती दिसतात, हत्ती तुला पुण्यात महाराष्ट्रात दिसतात, इथं 1-2 हत्ती एकमेकांशी लढतायत. बर मग तुला भारवाहक यक्ष दिसतील. भारवाहक यक्षांचा एक प्रकार आहे. कुबेर कसा यक्ष आहे आपला, तसंच तो यक्षांचा प्रकार आहे. कुबेराकडे पिशवी असते, मुंगुसाच्या कातड्याची पिशवी असते असं म्हणतात, त्यात तो धन साठवतो. म्हणून मुंगूस दिसल्यावर आपण म्हणतो ना की चला आज धन प्राप्ती होईल, आजचा दिवस. त्याच्यात मुंगुसाच्या कातड्याची त्याच्या हातात पिशवी असते. तो काढताना म्हणावं, कोरताना असं सांगितलंय की मुंगुसाची कातडी असलेली तशी दिसेल अशी ती पिशवी कोरावी असं म्हणतात. तर तसेच ते ढेरपोटे असतात, पण त्यांच्या हातात एक तर घंटा असतात किंवा त्यांच्या हात असे वर असतात. ते संपूर्ण मंदिराचा भार स्वतःवर घेतात खांद्यावर, म्हणून त्यांना म्हणतात भारवाहक यक्ष किंवा कीचक. बर आता तू विचार कर की मी पुन्हा कैलास मंदिराकडे जाईन किंवा ह्याच मंदिराकडे येईन त्रिशुंड मध्ये, हे भीमगिरीजी गोसावी मी तुला नाव सांगितलं, पण कोणी कोरलं, कोणी त्याला एक एक शिल्प कोरलं, यांची नावच नाही रे. हो. आता आपण म्हणतो की माझं असल्यावर माझी सही असली पाहिजे खाली, माझं हे असेल तर क्रेडिट द्या. अगदी आपण इंस्टाग्रामवर फोटो टाकला तरी तू फोटो क्रेडिट का दिलं नाही मला, ते दे ना. एवढं लोकांनी केलं, त्याचं एक क्रेडिटही घेतलेलं नाही, कारण ती सेवा. मी पुन्हा तेच करतोय की सत्व ओततायत ते स्वतःच. अरे तू विचार कर, एक मूर्ती कोरायची देवाची, असं कोरतोयस, हा जरा एक्स्ट्रा त्याच्यावर प्रेशर झालं आणि नाक कोरत असेल तर ते नष्ट होईल, बदलता येणार नाही. किती मेहनतीचं काम आहे. 3 भाग असतात शिल्पींचे. पहिला फक्त आउटलाईन तयार करतो, मग पुढचा आणखी नीट तयार करतो, आणि तिसरा जो एक्स्ट्रीम एक्सपर्ट असतो तो डोळे, त्याचं नाक, त्याचे तोंड, त्याचे अलंकार तयार करणं, हे सगळं तो करत असतो. बर बर त्यांना किती काम आहे महत्वाचं, पण त्यांचं साधं एक नाव नसतं, कुठे मॅन्युस्क्रिप्ट मध्ये पण नसतं. ओके. त्यांचं प्रतिनिधित्व भारवाहक यक्ष करत असते. मे बी. आपण सहज बोलतो रे, त्या भारवाहक यक्ष फक्त ते तेवढ्यासाठी आहे की मी सगळा भार पकडून ठेवतो. त्यानंतर घंटा दिसतात, व्याल दिसतात, त्यानंतर तुला उजव्या सोंडेचा गणपती दिसतो, त्याच्या खाली तुला श्रीयंत्र दिसतं. अशी यंत्र 3ही ठिकाणी, कारण यंत्राच्या खालनं ती एनर्जी घेऊन तुम्ही जायचं. खाली कीर्तिमुख आहे, कीर्तिमुखावर पाय ठेवून, किंवा आता
एरवी पाय ठेवून जायचे एकेकाळी, आता लोक पाय ठेवत नाही. आता म्हणतात उंबऱ्यावर पाय ठेवून आणि पुढे जावं. मी लोकांना असंच सांगेन की लगेच तुम्ही पाय ठेवून त्याच्यावर आपटून जाऊ नका. जसं तुमच्या परंपरेने आलंय, पाय ठेवून नसेल, काहींना नमस्कार करून असेल, मग पाय ठेवून गेल्याने तो पाप खेचतो आणि पाय ठेवून न गेल्याने तो म्हणतो आता पाय नाही ठेवला मी नाही पाप खेचला. असं नाही, तो पाप खेचतच असतो, त्याचं ते कामच आहे. त्यामुळे आता जसं आहे तसंच द्या. कारण मला अनुभव आले, मी ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली आणि सांगितलं की प्राचीन काळामध्ये त्यावर पाय ठेवून पुढे जायचे, तर लोक दना पाय ठेवायला लागले त्यावर. तर त्यांना म्हटलं असं नका करू, तो तुमचा पाप घेणारच असतो, त्याला ते काम दिलेलं आहे आणि तो खेचतच असतो. सृष्टी संपेपर्यंत कीर्तिमुख जेव्हा जेव्हा आहे, ती एनर्जी त्यामध्ये जेव्हा जेव्हा आहे, तोपर्यंत ते तुमचं पाप खेचत असतं. ते कीर्तिमुख झालं की तुम्ही पुढं सभामंडपात येतात. सभामंडपामध्ये समोर तुम्हाला पुन्हा गजलक्ष्मी दिसते, बाजूला 2 द्वारपाल दिसतात. इथंही स्वतः द्वारपाल आहेत, एकावर वज्रलेप केलेला आहे, पण यांच्या जर बघशील तर यांनी पगड्या घातल्यात, पुणेरी पगड्या, फेट्यासारखं बांधलंय. टेक्निकली पगडी पण नाही म्हणता येणार, पण अर्ली स्टेज कशी असेल तशी त्यांनी पगडी बांधलेली, राजस्थानी फेटा अशा तुला बांधलेलं नीट दिसेल. थोडं आत गेल्यानंतर मग मी म्हटलं सभामंडपामध्ये तुला 2 द्वारपाल दिसतात आणि पुन्हा द्वारशाखा दिसते आणि मग तो येतो अंतराळामध्ये. आता इथं मजा आहे, कारण तुला गणपती दिसतो गर्भगृहामध्ये. आपण आता अंतराळातलं बघू. अंतराळामध्ये जे द्वारपट्टिका तुला प्रथम दिसते, त्यावर शिव आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर बसलेली आहे ती आहे उमा पार्वती, आणि उजव्या मांडीवर नाहीच पण हातावर अशा त्या इथं बसलेत, ती आहे गंगा. अच्छा. दोघींनी हातात आत्मलिंग धरलेलं आहे. डाव्या बाजूला वाहन आहे ते आहे सिंह, उजव्या बाजूला जे वाहन आहे ते आहे नंदी शिवाचं. खाली तुला व्याघ्रचर्म पांघरलेलं दिसतं आणि त्यावर ते बसलेले दिसतात. गंगा नेहमी डोक्यावर असते, ती कधी इथं येत नाही. गंगावतरणाचं शिल्प फक्त आतापर्यंत आपल्याला वेरूळमध्ये दिसतं की ही चिडते पार्वती, कारण शेवटी दुसरी स्त्री आहे, ती डोक्यावर आहे म्हटल्यावर ती अशी दाखवते की हे काय करताय तुम्ही. आणि तो तिला म्हणतो शिव की अगं काळजी करू नको, मी तुझा पती आहे असं. किंवा ते जन्नू ऋषींची गोष्ट दिसते की त्यांनी गंगा गिळून टाकली होती आणि मग ती कानातनं सोडली, म्हणून तिला जान्हवी म्हणतात गंगेला. तर ते तुम्हाला शिल्प दिसतं, पण ती इथं बसली आहे हे दिसत नाही. ते युनिक शिल्प आहे. आणि 2 बाजूला तुला द्वारपाल नाही तर साधू दिसतात, हठयोगी साधू दिसतात. त्यांची दाढी वाढली, त्यांनी जटा हे केल्या आणि ते वर कम्प्लिटली ते पकडून आहेत सगळं. ती खाली तळघर आहे एक, त्या तळघरात छोट्या छोट्या कड्या आहेत, त्या कड्यांना धरून कसे उभे असतील तसे. त्या तळघराबद्दल सांगतोच मी नंतर. तसे ते साधू आहेत, म्हणजे द्वारपाल नाही तर गोसावी किंवा साधू आहेत जे पूजा करतायत. आता समोर तुला गणपती दिसतोय, तू बरोबर असं वरती बघितलं अंतराळामध्ये तर 3 शिलालेख दिसतात. एक शिलालेख आहे, तो शिलालेख आहे संस्कृत भाषेत, लिपी आहे देवनागरी. दुसराही संस्कृत भाषेत, लिपी देवनागरी. आणि तिसरा आहे तो आहे फारसीमध्ये. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात ते म्हणतात की हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे रामेश्वराचं, म्हणजे शिवाचं. दुसऱ्या याच्यामध्ये ते तुम्हाला महिम पारम ते वगैरे तो श्लोक दिसतो, मग देवीचा श्लोक दिसतो, आणि मग यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर, तो जो भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक आहे 18व्या अध्यायातला, तो तुला तिथं दिसतो. पण थोडक्यात हे शिव आणि देवीचं मंदिर असावं असं आपल्याला वाटतं. आणि तिसरा जो शिलालेख सांगतो तो आणखीन इंटरेस्टिंग आहे. त्या शिलालेखामध्ये दिलेली तारीख किंवा त्या साल आणि हे साल हे जवळपास सेम येतं. आणि तो म्हणतो की हे मंदिर आहे गुरुदेव दत्ताचं. तिन्ही शिलालेख म्हणत नाही की ते गणेशाचं मंदिर. मग गणपतीची मूर्ती कधी आली, कशी आली आपल्याला माहित नाही, पण हे शिलालेख तेवढेच जुने आहेत. आता गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर तुला ती 3 सोंडांची मूर्ती दिसते. त्रिशुंड म्हणजे 3 सोंडांची मूर्ती. ही जगात अतिशय एकमेव असलेली, अतिशय युनिक असलेली, म्हणजे मी तरी पाहिली नाही अशी कुठली. कारण बऱ्याच वेळेस मुख असतात, म्हणजे त्रिमुखी असतं, पंचमुखी असतं, पण मुख एकच आहे पण 3 सोंड आहेत हे कमी किंवा नाहीच जवळपास. तर ती कशी आहे तर तिला 6 हात आहेत. मग नेहमीप्रमाणे अंकुश पाश वगैरे वगैरे ते सगळे ते आहेतच तिच्या हातात, पण तिच्या डाव्या मांडीवर शक्ती बसलेली आहे त्या मूर्तीच्या. आणि उजव्या हातामध्ये तुम्हाला पात्र दिसतं, लाडू. साधारणपणे गणपतीचं जे हे आहे काय नैवेद्य किंवा लाडकं अन्न ते म्हणजे लाडू आहे हा ना. हाथली आहे गुड लड्डू म्हणतो, ते गुळाचे लाडू. आणि मग त्याने मोद भरतो, मग ते मोदक म्हणतो आपण त्याला. पण मॅक्सिमम तुम्ही कुठल्याही प्राचीन लेण्यांमध्ये जा तिथं तुम्हाला तो असा मोदक दिसत नाही, त्याच्या हातात लाडूच दिसतात गुळाचे. नंतर ते आपल्याला जरा मग तळणीचे पण आले आपल्याकडं, आता चॉकलेटचे पण आले आपल्याकडं असं. पण 3 सोंड आहेत.
बर. मोरावर बसलेला आहे तो मयुरेश्वर आहे. 4 युगांमध्ये गणपती 4 वेगवेगळ्या वाहनांवर दिसतो, अवतरित होतो. त्यातलं द्वापर युगामध्ये तो मोरावर असतो, कलियुगामध्ये तो घोड्यावर असतो पांढऱ्या शुभ्र. ओके. तर तो मयुरेश्वर आहे. आता 3 सोंड का, ते कस काय अचानक? तर हा उच्चिष्ठ गणपती आपण याला म्हणतो. उच्चिष्ठ गणेश म्हणजे काय, तर त्याची पूजा करायची आणि विसर्जन करायचं, आपल्या इष्टकामना पूर्तीसाठी असतो तो. पण ह्या 3 एक तर सत्व रज तम तर सांगतातच, पण महत्वाचं म्हणजे त्या सुषुम्ना, इडा आणि पिंगला या 3 नाड्या दर्शवतात. बर. कशा, ह्याचा संदर्भ कसा आला, कुंडलिनीशी त्याचा संबंध येतो. कारण सुषुम्ना नाडीतनं कुंडलिनी प्रवास करत असते, तुमच्या मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत ती प्रवास करत असते. बरोबर. तुम्ही जर गणपतीच्या बरोबर मागे गेलात तर त्याला त्रिपेडी वेणी आहे. त्रिपेडी वेणी 3 ह्याची, इडा पिंगला सुषुम्ना याची ती वेणी आहे, ती कुंडलिनीचं द्योतक आहे. सेम गणेशाची वेणी तुम्हाला मुंबईमध्ये का कुठेतरी एका ठिकाणी आणखी सेम गणेशाची अशीच मूर्ती मिळते, जिला तर पूर्णपणे मूलाधारापर्यंत वेणी आहे. ही तरी छोटी आहे. आपल्याकडे आपण म्हणतो ना, तो योगींचा आहे ना, योग पूजा करणाऱ्यांचा आहे. मी म्हंटल जसं बाहेर योगी आहेत जे साधना करतायत, हठ योग करतायत. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम, तू मूलाधाराच्या इथंच बसलाय. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वम शक्ती त्रयात्मकः. तू नेहमी योगी तुझे नेहमी पूजा करता आणि तू त्या शक्ती तुझ्याकडे आहेत. तर ते आहेत त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वम शक्ती त्रयात्मकः. म्हणजे काय, तर 3 शक्ती तुझ्याकडे, इडा पिंगला सुषुम्ना त्याच इथे. मग एक काय करते सोंड, तर ती त्या लाडवावर आहे, तो लाडू घेते, पुन्हा तर भोग आहे. आणि दुसरी जी आहे ती शक्ती आहे, ती बसलेली अशी आहे आणि ती सोंडेने अशी तिला स्वतःकडे वळवते. अशी सोंडे अशी, तिचा एक भाग इकडे एक भाग इकडे, म्हणजे तो फोर्स लावते. तुम्हाला प्रत्येक मूर्तीमध्ये जर तुम्ही बघाल तर फोर्स दिसतो. महिषासूर मर्दिनी ज्यावेळेस पाय ठेवते महिषासुरावर, तो महिष असतो, त्याचं मुख तोडते ती महिषाचं आणि आत हात टाकून तिने महिषासुराला बाहेर काढलंय आणि मग ती त्याला मारते. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला फोर्स दिसतो. अच्छा. तो इथेही तुला फोर्स दिसतो. आणि मधली जी सुषुम्ना आहे ती अत्यंत शांतपणे सरळ त्याच्या पोटावर रुळलेली आहे. बर. अशी ती मूर्ती दिसते. माग बघशील तर तुला हे दिसतं, श्री विष्णू दिसतात शेषशाहीवर पहुडलेले. तुला गरुड दिसतो, तो हात जोडलेला. इकडं नारद दिसतात, लक्ष्मी दिसते. आणि खरं तर ते पद्मनाभ आहे, कारण तो नाभीतनं असं तुला हे दिसतं. आणि ते पहुडलेले, डोळे बंद आहेत त्यांचे. ओके. ब्रह्मदेव वरती आहेत आणि डोळे बंद आहेत. याचं कारण असं विष्णू पुराणामध्ये ते सांगतात की ज्या वेळेस भगवान विष्णूंचे डोळे बंद असतात त्यावेळेस सृष्टीचं चक्र हे चालू असतं. आणि ज्या वेळेस विष्णूंचे डोळे उघडतात भगवान विष्णूंचे, त्यावेळेस सृष्टी ही लयाला गेलेली असते. त्याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर राणी की वाव मध्ये, राणी की वाव विहीर आहे, खाली पाण्यापर्यंत जाते, अशी सलग शिल्प कोरलेली आहेत आणि ते डोळे उघडत 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 पूर्ण उघडतात, अशी शिल्प आहेत. तू पाण्यापर्यंत जातो त्या श्री विष्णूंचे डोळे पूर्णपणे उघडलेले आहेत. आणि ब्रह्मदेव जसे हे जातो तसं ब्रह्मदेव आत 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 जातात. आणि खाली अष्टवसू आहेत, कारण ते पाणी म्हणजे गंगेचं पाणी आहे. गंगेने त्यांना बुडवलं होतं ना, वसू जे होते ते बुडवलं होतं. भारतात कथा येते ती, ते असे त्याच्या खाली पाणी असतं, पण पावसाळ्यात ते पाणी पूर्णपणे त्यांच्या वर जातं. ते गंगा पुन्हा त्यांना आत स्वतःमध्ये बाळांना आत घेते. असे ते अष्टवसू आहेत. तर ते डोळे बंद केलेले तुला तिथं शांतपणे दिसतात. मग पुन्हा तुला यंत्र दिसतं, चंद्र आणि सूर्य दिसतात. म्हणजे यावत चंद्र दिवा करू या मंदिराची, की जोपर्यंत आकाशात चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत या मंदिराची कीर्ती दिगंतात राहू दे. आता तू बाहेर येतोस गर्भगृहातला, आता प्रदक्षिणा मार्गावर जायला लागतो. प्रदक्षिणा मार्गावर पहिलेच नटराज आहे. नटराज काय आहे, तर नटराज हा पहिले सृष्टीचं निर्माण केलेलं आहे. सृष्टीचं तो जसा त्याने नृत्य करायला सुरुवात केली तसं म्हणतात सृष्टीचं काय, तर वाणीचाही हे उद्गम झाला त्याच्यामधनं. त्याने जसा डमरू वाजवला, संस्कृत आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेस जे आम्हाला वर्णाक्षर माला असते ते माहेश्वर सूत्राणी असंच म्हणतो त्याला. आई उन रुल रुक अशी ती अख्खी, कारण त्याच्या डमरूतनं तसे स्वर निघाले, तसा डम 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 आई युन रुक असे ते स्वर निघाले. असा तो आपल्याला दिसतो नटराज. आणि पुढे गेलो की सगळ्यात इंटरेस्टिंग स्कल्पचर आपल्याला दिसतं, जे पुण्यामध्ये मंदिरामध्ये असणं ही त्यातही युनिक गोष्ट आहे. ते आहे लिंगोद्भव शिवशिल्प. एकदा झालं असं की ब्रह्मदेव यांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली, पहिलं कल्प झालं, त्यानंतर
साहजिक आहे, त्यांना अनेक देव त्यांच्या राजवाड्यात घेऊन जात असणारे, महालात घेऊन जात असणारे, त्यांची पूजा करत असणारे. सो थोडंसं त्यांना असं झालं की मी सृष्टीचं निर्माण केलंय, मी श्रेष्ठ आहे. आणि ते भगवान विष्णूंकडे, लिंग पुराणात ही कथा येते, तर भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर भगवान विष्णू शेषाशायी पहुडले होते शेषावर, आणि त्यांना असं झालं की अरे हे उठूनही बसत नाही, म्हणून त्यांनी निर्भत्सना करायला सुरुवात केली. काही वेळानंतर भगवान विष्णू उठले आणि ते म्हणाले काय झालं, तर म्हणे तुम्ही माझा अपमान केलाय, म्हणे मी आलो आणि तुम्ही उठले नाही. ते म्हणे एक तर तुम्ही माझ्या नाभीतनं उत्पन्न झालाय, म्हणजे टेक्निकली तुम्ही माझे पुत्र आहात, त्यामुळे अपमान करायचा प्रश्नच नाही. ते आणखीन चिडले. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं, त्यांच्या गणांमध्ये, त्यांच्या दासांमध्ये युद्ध सुरू झालं. मग ब्रह्मदेवांनी अस्त्र काढलं, पाशुपत अस्त्र, विष्णूंनी माहेश्वर अस्त्र काढलं. आता एकमेकांना ते धडकणार, त्याच वेळेस तिथं एक अग्निस्तंभ उभा राहिला. त्या स्तंभाचा आधी नव्हता आणि अंतही नव्हता, कळतच नव्हतं हे किती आहे. तर दोघांनी असं ठरवलं, आणि काही ठिकाणी असं म्हणतात की स्तंभात नाव झाला की याचा स्टार्ट आणि एंड जो शोधेल तो श्रेष्ठ, त्याची पूजा करायला सुरुवात. ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि हंस म्हणून ते वर उडत गेले, आणि भगवान विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं म्हणजे वाईल्ड बोर, आणि त्यांनी ते खाली खोदत गेले. बरीच वर्ष उलटली, ते जिथून स्टार्ट झालं होतं तिथे ते परत आले. भगवान विष्णू म्हटले की नाही बुवा, मला नाही सापडला तो. मी जेवढं खाली आत पाताळापर्यंत, माझ्या घरापर्यंत जाऊन आलो, कारण त्यांचं पाताळात पण ते वास होतं, तर मी तिथपर्यंत जाऊन आलो, पण मला काही सापडलं नाही, ते अजून खालीच आहे. ब्रह्मदेव म्हणाले हा मला सापडलं म्हणे. म्हणून त्यांनी केतकीचं फुल दाखवलं की हे बघा मला वरती सापडलं. आणि काय कामध्ये ती म्हटली की हो, पण ती मुखातनं खोटं बोलली ती. आणि त्या क्षणी ते विष्णू बोलले की ठीक आहे बाबा, मी तुमची आता पूजा करायला सुरुवात करतो. म्हणून षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात केली. पूजा संपते तोपर्यंत तो जो स्तंभ होता तो कडाडला, आणि त्यातनं शिवशंकर बाहेर आले, आणि त्यांनी विष्णूंची स्तुती करायला सुरुवात केली, कारण तुम्ही खरं बोललात. त्यांना वरदान दिलं की आजपासून तुमची पूजा सर्वत्र होतील, म्हणून विष्णूची शिल्प तुला जास्त दिसतात सगळीकडे. आणि विष्णूची शिल्प लोक आवडीनेही करतात. म्हणजे शिल्पी जर बघशील तर इतकं त्यात त्याचे स्वतःचं मन ओतून देतात की अक्षरशः प्राण ओतलेत. म्हणजे त्या बाहेरच्या याच्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा केली की काय, इतकं वाटतं, इतकी सुंदर विष्णूची शिल्प दिसतात. आणि ब्रह्मदेवांना फार ओरडले. साहजिक आहे, तुम्ही सृष्टीचे निर्माण करत आहात, तुम्ही जर खोटं बोललात तर सामान्य माणसाने काय बघायचं. सृष्टी निर्माण करताना असं नाही करत कोणी, ही पृथ्वी निर्माण केली, ही झाडं, हे पाणी, हे डोंगर, नियम पण असतात. तुम्ही नियमही घालून देतात. मग त्याचं पालन कोण करतंय आणि त्याच्या विरोधात कोण गेलं ते स्वतः विष्णू बघतात. ह्याचा सगळ्याचा वरचा माणूस कोण आहे तर ब्रह्मदेव आहेत ना स्वतः. ते प्रचंड चिडले की तुम्ही असं खोटं बोललं तर काय. आणि मग केतकीला शाप दिला की तू माझ्या पूजेमध्ये यायचं नाही, म्हणून फक्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी व्हायची परवानगी आहे. आणि गाईला शाप मिळाला की तुझं मुख अमंगळ होईल आणि माझ्या अभिषेकाच्या पाण्याने ते शुद्ध होईल, म्हणून तुला गोमुख दिसतं अनेक ठिकाणी. आणि ते प्रचंड चिडले. त्यांनी भैरवाची निर्मिती केली, आणि त्या भैरवाने डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ते ज्या मुखाने खोटं बोलले ते मुखच कापून टाकलं. त्यामुळं त्या भगवान शिवांना ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि ते परत वाराणसीला गेले. आता यामध्ये ते वाराणसीला गेले, ही गोष्ट झाली, ती गोष्ट तिथं कोरलेली आहे. त्या गोष्टीमध्ये काय आहे, तुम्हाला स्तंभ दिसतो, मग तुम्हाला हंस दिसतो आणि वराह दिसतो की जो खाली खोदत चाललाय. ह्यातनं किती गोष्टी कळतात तुला. एक तर अहंकार बाळगायचा नाही, नेहमी सत्य बोलावं, आणि एक म्हणजे हे सगळं मीच केलंय अशी कुठलीही गोष्ट नसते. तुम्ही जर केलं असेल तर त्याच सृष्टीमधला तो स्तंभाचा आधी सापडू शकला नाही, अंतही सापडू शकला नाही. हे तुम्ही निर्माण केलं होतं का, नाही, मी केलंय. ही गोष्ट तुमच्या मनात कधीही यायला नको. ज्या दिवशी मी पण आला त्या दिवशी देवत्व तिथलं कमी होतं असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. बरोबर. ती तिथं कथा आहे. आणि मग तुला वेगवेगळ्या मूर्ती दिसतात. भिक्षाटन मूर्ती दिसते शिवाची, कारण हातात भिक्षा पात्र घेऊन तो जातो, असे वेगळ्या ठिकाणी दिसतात. पण ही पुढची कथा आहे. त्यानंतर साईड पुन्हा गेला की भैरव कथा येते. भैरवाची गोष्ट दिसते, भैरव दिसतो स्वतः. आणि मग पुन्हा आपण प्रदक्षिणा दर्शन घेतो. आता परत जायला लागल्यावर डाव्या बाजूला तुला तळघर दिसतं. तळघराच्या विषयावरनं आपण आलो. ह्या तळघरामध्ये गोसावींची समाधी आहे. तिथं हे गोसावी हठयोग करत होते. तळघरामध्ये तपश्चर्यासाठी जिथं बसत होते तिथं तुला दिसेल आतमध्ये बसायला सुद्धा जागा आहे की तिथं तप करू शकतील. त्या कड्या मी म्हंटल जिथं उभं राहून ते हठयोगाची साधना करत होते. आणि गोसावींची समाधी सुद्धा आहे. आता ती कुठल्या गोसावींची समाधी आहे आपल्याला लक्षात येत नाही, पण फक्त गुरुपौर्णिमेलाच ते ओपन होतं आणि गुरुपौर्णिमेलाच त्याचं दर्शन तुम्हाला घेता येतं. अत्यंत
सुखद अनुभव असतो. मी सांगतो तुम्हाला, गणरायाचा गजर चालू असतो आणि तुम्हाला असं लक्षात येतं की कुठल्या तरी ऐतिहासिक स्थळी तुम्ही गेलाय आणि त्याला अजूनही हानी पोहोचवली गेलेली नाहीये. आणि वरती जे गणरायाचं जे पाणी असतं, म्हणजे त्रिशुंड जो मूर्ती आहे त्याच्यावर जो अभिषेक होतो, ते पाणी सरळ खाली येऊन त्या समाधीवर पडत असतं. बापरे. त्यामुळे अतिशय सुंदर ते दिसतं. ते मंदिर मी सांगतो पुण्यातलं, मी म्हणतो तसं वेरूळ आहे, ते आवर्जून प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. आपल्याकडं आपण म्हणतो की हिंदू धर्मातली मंदिरं ही अशी आहेत, ह्यात आपल्याकडे मी म्हटलं असं की नागर शैली, द्राविड शैली, भूमिज शैली, वेसर शैली, आणखी लाकडी मंदिरं सुद्धा आहेत हिमाचलामध्ये तू बघशील तर. ही सगळी मंदिरं असूनही स्वतःच असं वेगळेपण धर्मात राहून सुद्धा केलेलं ते मंदिर आहे त्रिशुंड. तर आवर्जून ते बघितलंच पाहिजे. बऱ्याच लोकांचे अनुभव येतात की तिथं प्रचंड एनर्जी जाणवते, कुंडलिनीचं द्योतक असल्यामुळं. काही लोक म्हणतात तंत्र शक्तीचं मंदिर आहे, तांत्रिझमचं मंदिर आहे, पण मधली जी अत्यंत सत्व किंवा सुषुम्ना नाडी अत्यंत शांत झाली, म्हणजे ती सोंड अशी पूर्ण जी झालेली आहे, त्यावरनं बरेच लोक अजूनही तिथं दर्शन घेऊ शकतात असं तिथं सांगितलंय जातं. त्यामुळे दर्शकांनी नक्की जा, असं मी म्हणेन. सोमवार पेठेत ते मंदिर आहे.